नमस्कार फ्रेंड्स, मी डॉक्टर रोहिणी सावरे आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मागील दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चिकित्सा चतुष्पाद व वैद्याचे काय उत्तम गुण आहेत। तर आज आपण अज्ञ वैद्य किंवा कुवैद्य ह्याची लक्षणं पाहूया आणि त्या अनुषंगाने आले काही मुद्दे समजून घेऊया, सैद्धांतिक न्याय स्वरूपात किंवा उदाहरण स्वरूपात। अज्ञ वैद्य किंवा मूर्ख वैद्य किंवा कुवैद्य असा एक वैद्य आहे ज्यामध्ये वैद्याची जी उत्तम गुण सांगितले चतुष्पादातली त्यातले कुठलेही गुण त्याच्यात आढळत नाहीत, परंतु योगवश संयोगवश नियत आयुवश काही रुग्ण त्याद्वारे बरे होतात आणि अशा व्यक्ती बरी झाल्यानंतर रुग्ण बरी झाल्यानंतर असा वैद्य स्वतःला राजवैद्य किंवा चांगला वैद्य समजू लागतो आणि त्यालाच आपण भीषकमाणी वैद्य म्हणतो। आणि अशा वैद्याद्वारे चिकित्सा सिद्ध झाल्याद्वारे चिकित्सा जर सिद्ध झाली असेल तर अशा चिकित्सेस आपण यादृष्टिक चिकित्सा असं म्हणतो। ज्याप्रमाणे यादृष्टिक चिकित्सेचं वर्णन करताना आचार्य म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा घुण किंवा एखादं कीट लाकूडमध्ये त्याची कोरत त्याची आकृती निर्माण करतो आणि संयोगवश तो अक्षराप्रमाणे दिसतो, त्यामुळे त्याला म्हणजे चिकित्सा यादृच्छाने आपोआप ती चिकित्सा सिद्ध झाली असल्यामुळे त्याला गुण अक्षर न्यायाद्वारे त्याची उपमा देऊन यादृच्छिक वैद्य चिकित्सा करणाऱ्याला कुवैद्य किंवा यादृच्छिक वैद्य असं समजावा असं सांगितलं। अनुषंगाने आलेला जो गुण अक्षर न्याय आहे तो पण आज आपण समजून घेऊया। गुण अक्षर न्याय ह्याचा संदर्भ चरक संहिता सूत्रसणाच्या 9व्या अध्याय म्हणजेच हुड्डाक चतुष्पाद अध्यायामध्ये आलेल्या कुवैद्याच्या यादृच्छिक चिकित्सा किंवा कुवैद्याचं वर्णन करताना याचा संदर्भ आपल्याला आलेला दिसतो। तर गुण अक्षर न्याय काय आहे? गुण म्हणजे काय? तर गुण म्हणजे लाकूडाला पोखरणारा एक किडा आणि अक्षर म्हणजे काय? अक्षर, लेटर, अल्फाबेट आणि न्याय म्हणजे दृष्टांत किंवा सिद्धांत किंवा उपमा दिले। तर ह्याच्यामध्ये मुख्य अर्थ काय? असा अर्थ असताना उदाहरण दिलं आहे की ज्याप्रमाणे लाकडामध्ये पोखरणारा जो किडा आहे तो पोखरत त्याच्यामध्ये कुठला तरी एक आकार तयार होतो आणि त्याला एका अक्षराचं स्वरूप प्राप्त होतं। हे संयोगानं होतं, आपोआप होतं, योगायोगाने होतं। त्या कीटकाची तेवढी बुद्धी नसते की त्या लाकडामध्ये कुठलं तरी अक्षर कोरून दाखवावं, तर हे आपोआप घडणारी जी क्रिया आहे ह्यालाच आपण गुण अक्षर न्याय म्हणतो। आणि ह्याचीच उपमा अशा कुवैद्याला दिली आहे की जर एका व्यक्तीमध्ये एका रुग्णामध्ये एखादं कुठलं तरी औषध देऊन पाहू आणि त्या औषध दिल्यानंतर त्या रुग्णाची चिकित्सा झाली किंवा तो रुग्ण रोग अवस्थेतून मुक्त झाला असेल तर अशा रुग्णाच्या दिलेल्या चिकित्सेला यादृच्छिक चिकित्सा किंवा आपोआप घडून आणलेली चिकित्सा समजावी। ह्याप्रमाणे यादृच्छिक चिकित्सेचं वर्णन केलेलं आहे, गुण अक्षर न्यायाचं वर्णन केलेलं आहे। गुण अक्षर न्यायाचं तुलना आपण काकतालीय न्याय ह्याच्याशी सुद्धा करू शकतो। काकतालीय न्याय काय आहे? तर जर एखाद्या शाखेवर जर कावळा बसला आणि त्या क्षणाला ती शाखा तुटून पडली तर ह्याचाच अर्थ असा आहे का की कारण कावळा बसणे आणि शाखा तुटणे ही एकदाच संयोगाने गोष्ट घडून आली, परंतु याच्या मागे कावळ्याची कुठली तरी बुद्धी किंवा उद्देश तिथे उपस्थित नाही आहे। तर ह्याची तुलना गुण अक्षर न्यायाशी केली जाऊ शकते, उपमा केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे ह्या न्यायाद्वारे यादृच्छिक चिकित्सा किंवा कुवैद्याचे गुण किंवा त्याचं भीषक माणित्व इथे सिद्ध करण्यात आलेले आहे। तर हा न्याय जर तुम्हाला कळाला असेल, दृष्टांत कळाला असेल, सिद्धांत कळाला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा। धन्यवाद।